उखडली गेली आहे. अप्रतिम परफेक्ट यॉर्करनं सुरुवात केली आहे. परफेक्ट स्टार्ट फॉर माऊली स्पोर्ट्स सामने. कालपासून आपण बोल्ड जास्त बघितलेत या स्पर्धेमध्ये, कारण की परफेक्ट यॉर्कर जास्त या स्पर्धेमध्ये राहिले आतापर्यंत. निश्चितच काल देखील भरपूर परफेक्ट यॉर्कर्स पाहायला मिळाले होते आणि हे चेंडू फारच घातक असतात. खरं तर यॉर्कर चेंडू डिलिव्हर करण्यासाठी भरपूर एफर्ट लावावा लागतो. यॉर्कर असेल किंवा बाउन्सर हे दोन चेंडू टाकण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो आणि जर परफेक्ट एक्झिक्युशन असेल तर मात्र फलंदाज कितीही चांगला असू दे, विकेट वाचवणं थोडंसं कठीणच असतं. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवर अपेक्षा नसेल बॅट्समन प्रांजलला, तर प्रांजल बाद झालाय शून्यावर. नवीन बॅट्समन उमेश मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय. बॉल हवेत होता थोडा काळ, फिल्डरपासून दूर. बॉल डीप मिड विकेटला फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पंकजनं चेंडूला फील्ड केलं होतं. अकाउंट ओपन होतंय या सिंगलच्या मदतीनं आई एकविरा सांगे संघाचं. प्रत्येक गोलंदाजाला मी बघितले अजय, प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचक करत असतं की पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर नेहमी टाकत असतो गोलंदाज, त्यानंतर कुठेतरी अखूट टप्प्याचा चेंडू टाकत असतो आणि त्याचं कारण पाहायला मिळालं की एक सिंगल धाव कंप्लीट केली फलंदाजाने. काही गोलंदाजांची ही रणनीती असते, आधी यॉर्कर टाकायचा त्यानंतर बाउन्सर टाकायचा. यावेळेस विट मिळाली होती, अचूक टायमिंग साधता आलं नाही. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरला. थोडंसं हेजिटेशन दोन्ही फलंदाजांमध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सागर याच्या माध्यमातून. सागर याचा क्लास मी सोनळ्याच्या क्रिकेटच्या मैदानावर देखील बघितलं होतं आणि त्याच्या जोरावरती फायनल देखील जिंकले होते माऊली स्पोर्ट आमने संघ. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे माऊली स्पोर्ट्स आमने संघ. विशेषतः या मैदानावर त्यांची कामगिरी या हंगामामध्ये देदीप्यमान राहिली आहे. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. वायडिश मिडॉनला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कॅप्टन होते तिथे, कॅप्टनने पायाने अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बिट करून सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. डीप मिड विकेटला फिल्डिंग करतोय कर्णधार सत्यम दळवी. स्वतःच्या डावीकडे त्याने भरपूर अंतर कापून काढलं होतं. पायानं अडवण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु अडवू शकला नाही आणि पहिला चौकार आला या सामन्यातील रोशन मोगरेच्या बॅटमधून. रोशन मोगरे देखील एक असा फलंदाज आहे जो चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि मागच्या मॅचमध्ये मी उल्लेख करत होतो की ऑफसाईडला खेळणारे फलंदाज ज्यामध्ये गोरखनाथ दिगाडकर आहे, त्याचप्रमाणे इताडे संघाचा नवनाथ भोईर आणि रोशनचं देखील नाव घेता येईल, कारण रोशन देखील ऑफसाईडला पॉईंट किंवा कव्हरच्या दिशेनं खूप देखणे फटके खेळत असतो आणि ऑनसाईड देखील तेवढीच त्याची मजबूत आहे. अगदी बरोबर. ज्यावेळेस ऑफ साईड क्षेत्र ज्यावेळेस फलंदाज खेळत असतो त्या फलंदाचं कौतुक देखील भरपूर होत असतं अजय. पहिला गडी पहिल्याच बॉलवर बाद झालाय, त्यामुळे दडपण सांगे संघावर आलं होतं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पंच वान करतायत माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला. पुढचा बॉल घेऊन सागर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल स्किड होऊन निघून गेलाय. निश्चितच रोशनमध्ये क्षमता आहे ऑफ साईडला चांगले फटके खेळण्याची, परंतु 2 चेंडू त्याला मिळाले उजव्या बाहेर. विट मिळाली होती. दोन्ही चेंडूंचा फायदा मात्र उचलता आला नाही. तर कुठेतरी त्याचा फॉर्म देखील वर खाली होताना आपण पाहिलाय. त्याचं फॉर्ममध्ये राहणं फार गरजेचं असेल सांगे टीमसाठी. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, बॉल पायावर आदळलाय. अपील देखील झालं परंतु पंच सांगतायत की कुठेतरी यष्ट्यांना बॉल मिस करत होता. लेग बायचा इशारा केला जातोय. एक क्विक सिंगल पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 बाद 6 आणि याचबरोबर पहिलं षटक कंप्लीट झालंय. अतिशय सुरेख गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. सागरने एक महत्वाचा विकेट पहिल्या चेंडूवर घेतला होता. तिथे दबाव वाढला होता आणि त्या दबावामध्ये एक चौकार देखील आला होता अजय. नेत्रदीपक गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि प्रत्येकी 4 षटकांची ही लढत आहे. आपण काल देखील चर्चा करत होतो की जर एखादा गोलंदाज 8 किंवा 10 धावा जरी या मैदानावर खर्च करत असेल एका षटकामध्ये तरी ते जास्त धावा नाही आहेत, चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागणार आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहतो की फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत सागरने, ते देखील पॉवर प्लेमध्ये. कौतुकास्पद कामगिरी. चला वेल कमी घ्या आपण, कारण की 2 षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आहे, तर आपण वेल घेऊ नका आपण प्लीज. शतरक्षण लावून घ्यायचंय. माऊली स्पोर्ट आमने संघ एस्पोर्ट टाइम कन्सर्न. लक्षात घ्या माऊली स्पोर्ट्स 20 मिनिटांच्या आत आपण 4 षटकं कंप्लीट करायची आहेत.
आज देखील 10 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. एकूण 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा प्रत्येकी 4 षटकांचा झालाच पाहिजे. येस, अगदी बरोबर. आणि ऑर्गनाइज कमिटी देखील भरपूर खंबीरपणे इथे सज्ज आहे. पॅनलाइज प्रत्येक गोष्टी मागे आहे, कारण की मागच्या मॅच मध्येच 2 धावाची पेनल्टी स्विचच्या बद्दल आपण दिली होती. धावांचा वेग या ठिकाणी फलंदाजांना वाढवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ती क्षमता आहे उमेशमध्ये आणि रोशनमध्ये. रोशनने 4 चेंडू खेळलेत आणि फक्त 4च धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 4 धावा चौकाराच्या मदतीने त्याने बनवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त 3 चेंडू जे खेळलेले आहेत त्या चेंडूंवर त्याला बॅटने धावा जोडता आलेल्या नाहीत. तर ही देखील एक चिंतेची बाबच म्हणावी लागेल सांगी संघासाठी. उमेश मजबूत देहयष्टी असलेला फलंदाज, मजबूत फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. आमने संघ तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल, प्लीज. भरपूर वेळ खर्च करत आहात तुम्ही. नवीन षटकाला सुरुवात करतोय ऋषी. लांबलचक बॉलिंग रनअप आहे ऋषीचं. एक वेगवान गोलंदाज. पहिला बॉल शॉट आहे, पुल केलाय, जबरदस्त फटका, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. धमाका पाहतोय पण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार फेज झाला अजय. कुठेतरी मला असं वाटतंय की अगोदरच माहिती होतं फलंदाज रोशनला की ऋषी आखो टप्प्याच्या चेंडूने सुरुवात करणार आहे आणि ती त्याची स्ट्रेंथ देखील आहे. आपण बऱ्याचदा पाहिलंय या हंगामामध्ये ऋषी आखो टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि त्यासाठी स्वतःला त्याने लाईनअप केलं होतं फलंदाजानं. चांगल्या पोझिशनमध्ये आला, बॅकफुटला जाऊन बॉल पुल केला डीप स्क्वेरिश मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. पहिला षटकार आला या मॅच मधील रोशनच्या बॅटमधून. ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेवर, 2 सर्कलच्या आतमध्ये, ऑफ साईडला 4 फिल्डर्स. यावेळेस बिग आउटसाईड एज, मात्र थर्डमॅन सीमारेषे लगत आहे. हे चांगली फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते कारण वेगवान गोलंदाज आहे ऋषी आणि त्यामुळेच थर्डमॅनचा फिल्डर सीमारेषेवर तैनात करण्यात आलेला आहे. फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक हळूच पुढे सरकताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे 1-13. एकविरा सांगी संघ माऊली स्पोर्ट्स आमणे संघाच्या विरोधात टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम फटका, सहज सोपा झेल टिपला जातोय शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेनं आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय उमेश. च्या माध्यमातून ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली, त्यानंतर विकेट घेतलाय. माऊली स्पोर्ट आमने या संघाने देखील चालू अंगामध्ये एक ट्रॉफी जिंकली आहे अजय, आणि त्याचा क्रिकेट देखील चांगला आहे. ते सिद्ध करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. आत्मविश्वास वाढलेला आहे माऊली स्पोर्ट्स आमणे संघाचा. ज्या पद्धतीची कामगिरी या टीमनं या संपूर्ण सत्रामध्ये केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहुबली फलंदाज मनोज पाटील. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वालशिंद विरुद्ध शिवशक्ती लोणार. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पुढचा बॉल, चांगली लाईन आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवलाय, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला होता, मात्र लगेच रिकव्हरी केली आहे सागर फुलोरेने. आणि पहा, वेगवान गोलंदाजी सुरू आहे परंतु क्लोज कीपिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल सागरचं. फलंदाजावर एक एक्स्ट्रा दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा ऋषी, राईट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिटचा वापर केलाय, अद्भुत फटका, बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून हा अफलातून षटकार. म्हणू शकतो आपण अजय, ज्या प्रकारचा हा षटकार पाहायला मिळाला, पूर्ण ताकद झोकून दिली होती. स्विच हिटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त हा फटका होता आणि काय जबरदस्त चुरस आहे या ओव्हरमध्ये. 2 षटकार आलेत, मात्र काही चांगले चेंडू देखील ऋषीने टाकलेले आहेत. एक गडी देखील बाद केलाय. धावसंख्या झाली 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आई एकविरा सांगे. पुढील सामन्याच्या टॉससाठी आई गावदेवी वालशिंद संघाचा संघनायक आणि शिवशक्ती लोणार संघाचा संघनायक आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रोशनला सूर गवसताना दिसतोय. अधूनमधून मोठमोठे फटके येत आहेत.
हो, यावेळेस यॉर्करचा प्रयत्न मात्र डावी यष्टी सोडून बॉल निघून गेलाय. खूप फाईन ट्रॅव्हल झाला, मात्र थर्डमॅनचा खेळाडू चेंडूवर पोहोचलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आणि वाईटचा देखील इशारा करतायत पंच किरण गोंदले. 2 धावांचा बोनस मिळतोय सांगे संघाला. धावसंख्या झाली 21. अजय मनोजला देखील भरपूर चालू हंगामाच्या नंतर विचार केला तर भरपूर दिवसांनी बघतोय मी खेळताना. एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर आहे या परिसरातील आणि अनेक वेळा मी धनशील येऊन कुक्से संघामधून खेळताना नेहमी बघितलंय त्याला. आणि पहिल्यांदा पाहूया संघासाठी काय करतोय, आपल्या संघासाठी एक चांगल्या स्थितीमध्ये आले आता मालिन. खूपच खतरनाक असा फलंदाज आहे मनोज. मात्र काही जबरदस्त बॉल टाकलाय, स्वागत केलंय मनोजचं. यॉर्कर लेन चेंडूनं बचावात्मक पद्धतीनं फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं मनोज सारख्या घातक फलंदाजाला. चांगला बॉल होता आणि याचबरोबर हे षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 2 बाद 21. मागील स्पर्धेमध्ये सांगे संघानं कामगिरी तर छान केली होती, विशेषतः मनोजनं काय जबरदस्त बॅटिंग केली होती. किरवली संघाविरुद्ध त्यांचा सामना होता. मोठं टार्गेट समोर होतं. 5 षटकांमध्ये 75 धावा बनवायच्या होत्या आणि 4 चेंडूंवर सलग 4 षटकार ठोकून आपल्या डावाला सुरुवात केली होती मनोजनं. मात्र 5वा षटकार ठोकण्याच्या नादात तो राकेश दिगाडकरच्या चेंडूवर बाद झाला आणि तिथून सामन्याला कलाटणी मिळाली होती आणि किरवली संघानं तो सामना जिंकला होता. यस, अगदी एक चांगली माहिती मिळते अजय यांच्या माध्यमातून. एक चांगले फलंदाज आहेत भिवंडी तालुक्यातील आणि एक चांगल्या व्यवसाय क्रिकेटमध्ये देखील खेळत असतात नेहमी धनशील कुक्से संघामधून. आता सध्या तरी गावातील संघातून आपण पाहतोय पहिला चेंडू इथे डॉट झालाय. धावसंख्या 21 धावा, 10.50 ची सरासरी गाठत आहेत असं म्हणेल आपण आई एकविरा सांगे संघाला. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच स्थिती होती. पहिल्या 2 षटकांमध्ये पीसी संघ फलंदाजी करत होता. 21 धावा त्यांनी देखील जोडल्या होत्या आणि 2 फलंदाज त्यांचे देखील बाद झाले होते. परंतु हा सामना वेगळा आहे, ह्या दोन्ही टीम्स वेगळ्या आहेत आणि निश्चितच भरपूर चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही टीम्सच्या दरम्यान. 2 तुल्यबळ संघांमधील ही लढाई आहे. माऊली स्पोर्ट्स आमणे विरुद्ध आई एकविरा सांगे. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज किरण आणि किरण दळवी देखील चांगली कामगिरी करतोय. सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे या हंगामामध्ये माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अको टप्प्याचा बॉल हुक केलाय. दॅट्स अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. हा षटकार. त्याचा क्रिकेट भरपूर मोठा झालाय. षटकार पाहायला मिळत आहेत, खूप लांब लांब षटकार पाहायला मिळत आहेत आणि पहिले देखील बाउंड्रीज देखील भरपूर लांब असायचे अजय आणि आता मात्र देखील बाउंड्रीज त्याच आहेत. मात्र युवा जोश क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. बऱ्याचशा मैदानांवर मी पाहतोय की सीमारेषा देखील थोड्या कमी लांबीच्या असतात, छोट्या झालेल्या आहेत. परंतु या मैदानावर सीमारेषेमध्ये काही जास्त फरक पडलेला नाही. जे 15 वर्षांपूर्वी डिस्टन्स आपण पाहायचो तेच आहे, परंतु चेंडूमध्ये भरपूर फरक झालेला आहे. आजकाल जे आपण चेंडू पाहतोय, निव्या कंपनीचे चेंडू सध्या वापरले जातात या स्पर्धेमध्ये. पूर्वी कसं असायचं की चेंडूवर भरपूर फर असायची, जे कापूस असायचं ते जास्त असायचं आणि त्यामुळेच नवीन चेंडूवर षटकार ठोकणं फारच अवघड असायचं. परंतु आता सध्याचं आधुनिक क्रिकेट फार बदललेलं आहे. अगदी पहिल्या बॉलवर देखील आपल्याला सर्रासपणे फलंदाज चौकार किंवा षटकार ठोकताना दिसतात. येस, अगदी बरोबर आणि ताकद फलंदाजी पाहायला मिळत आहे षटकारामागे. आणि बॅटमध्ये देखील भरपूर फरक झालेला आहे. चांगल्या दर्जाचे बॅट्स देखील आलेले आहेत. तर भरपूर काही बदललेलं आहे गेल्या 10 वर्षांमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किरण राईट आर्म द विकेट. यावेळेस ड्राईव्ह केला ऑन द राईज. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आणि चांगला झेल समाप्त केला जातोय. बिग विकेट. बॅट्समन आउट. रोशन मोगरे. होता कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. एक विकेट घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजाला वापसी करून देत आहे. एक चांगली वापसी म्हणेल मी किरण याची. धावसंख्या धाव पलकावर आपण पाहतोय तर 27 धावा, 23 धावा बॅटमध्ये होते रोशन याच्या. एक चांगली सुरुवात तर करून दिली आहे रोशन याने. निश्चितच 11 चेंडूंचा फक्त सामना केला. 3 षटकार ठोकले, 1 चौकार. म्हणजेच 23 पैकी 22 धावा त्यांनी चौकार आणि षटकारामध्येच बनवल्या आणि पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळेच फटक्यावर फारसं नियंत्रण त्याला दाखवता आलं नाही. जे अंतर पार करायचं होतं लॉंग ऑफ सीमारेषा गाठण्यासाठी, तेवढं अंतर पार करता आलं नाही. लॉंग ऑफला पंकज दळवीनं एक चांगला झेल समाप्त केला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय आशू. सध्या स्ट्रायकर्स एंडला आहे. चांगला बॉल, गुड लेंथ बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला
पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज किरण दळवीच्या माध्यमातून. आणि हेच तर पहिल्या बॉलपासून चालू आहे. या मॅचमध्ये वार आणि पलटवार आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. खूपच जास्त चुरस आहे दोन्ही संघांदरम्यान. धावसंख्या स्थिर आहे 3 बाद 27. तू देखील सांगितलं होतं की गोलंदाज खूप चांगला आहे किरण आणि त्यांनी दाखवून दिलाय चांगली गोलंदाजी देखील केली आहे षटकारानंतर. किरणच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर तो चेंडू मूव देखील करू शकतो. वेग देखील चांगला आहे. फार एक्सप्रेस गोलंदाज आहे असं नाही, परंतु डिसेंट वेग आहे त्याच्याकडे आणि आउट स्विंगर टाकण्याची क्षमता आहे. लेग कटर टाकण्याची चांगली क्षमता आहे त्याच्याकडे. परंतु हा बॉल कमजोर. फुल टॉस आहे. फायदा उचलता आला नाही. अचूक टायमिंग साधता आलं नाही. बॉल जातोय वाईडिश टिपमिट विकेटकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. फक्त एक धाव पूर्ण केली जाते. खातं उघडतोय स्वतःचं फलंदाज आशू. मनोजने अजूनही आपलं खातं उघडलेलं नाही. धावसंख्या आपण पाहतोय की 28 झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. दरम्यान म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वालशिंद संघाकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वालशिंद संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. कृष्णा म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल स्वेअर आहे. पंच वाईट घोषित करतायत. आणखी थोडा बाहेर असता तर कदाचित पंचांनी नो घोषित केला असता. खेळपट्टीच्या बाहेर गेला असता बॉल आणि असं बऱ्याचदा घडलेलं आहे या मैदानावर. येस अगदी बरोबर. पहिल्या चेंडूपासून बघत आलेला आहे या अशा प्रकारची गोलंदाजी भरपूर झाली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. जास्त खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड होताना बघितलेत आपण अजय. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे सांगे टीमच्या इनिंग्समध्ये आणि या 8 पैकी जास्तीत जास्त चेंडू मनोजने खेळले तर निश्चितच 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, मिडल करू शकला नाही. थोडासा स्लोवर बॉल होता आणि ते समजू शकला नव्हता फलंदाज मनोज. एकच धावेवर समाधान मानावं लागलंय. मनोज सारख्या फलंदाजाला जर तुम्ही बांधून ठेवत असाल तर निश्चितच कौतुक व्हायलाच पाहिजे गोलंदाजाचं. कारण मनोज एक असा फलंदाज आहे जो कुठल्याही चेंडूवर षटकार ठोकू शकतो. सध्या धावफलकावर 30 धावा झळकतायत. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू फारच महत्त्वाचे असणार आहेत. 40+ धावसंख्या होईल असं वाटतंय सध्या तरी. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. उंची जास्त, लांबी कमी. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद. झेल उडाली होती. मनोजाला माहिती होतं आता स्ट्राईक सोडायची काही गरजच नव्हती. मी इतकंच म्हणेल जर आपल्याला धावा बनवायची तर मनोजला स्ट्राईक येण्याचा खूप मोठा प्रयत्न करावा पाहिजे होता. तिथं पाहायला मिळालं नाही. विकेट देखील गेलाय. नवीन फलंदाज येईल आणि स्ट्राईकवर असेल अजय. ही फार महत्त्वाची बाब आहे की स्ट्राईक नवीन फलंदाजाकडे असणार आहे. कारण जेव्हा चेंडू हवेत होता तेव्हा दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केलं होतं आणि नवीन फलंदाज कॅप्टन अक्षय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना दिसतोय. तर 3 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावर आहेत. प्रतिषटक 10च्या सरासरीनं सध्या धावा जोडत आहे आई एकविरा सांगे संघ. 4 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. प्रांजल शून्यावर बाद झाला. रोशनने चांगली फटकेबाजी केली. 11 चेंडूंमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. उमेशला जास्त काही योगदान देता आलं नाही. फक्त 1 धाव जोडली. आशूने देखील 1च धावेचं योगदान दिलं. म्हणजेच फक्त रोशनने चांगली बॅटिंग केली. इतर फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. येस अगदी बरोबर. आणि स्लॉगरचं षटक आहे इथे. इथे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलाय. इथं कॅप्टन नॉक खेळावं लागेल. पुढील सामन्याच्या टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे शिवशक्ती लोणार संघाचा संघनायक आणि आई गावदेवी वालशिंद संघाचा संघनायक. दिनेशनं नवीन षटकाला सुरुवात केली आहे. चांगला फटका बॉल तडकावलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डरला होलकावणी देऊन बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 रन्स. अजय धाव घेण्याचं मात्र मिसफील्ड पाहायला मिळालं आणि 4 धावा धावफलकावर जोडल्या जातात. स्लॉगरचं षटक आहे. कॅप्टन आहे. कॅप्टनला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. मिसफिल्ड म्हणता येणार नाही कारण त्या ठिकाणी जी आउटफील्ड आहे ती वर खाली आहे. बम्पी आउटफील्ड आहे. उबड खाबड म्हणूनच तिथे फिल्डिंग करणं फार चॅलेंजिंग आहे. बरेचसे असे ठिकाणं आहेत या मैदानामध्ये जिथे फिल्डिंग करणं फार चॅलेंजिंग आहे. यावेळेस मागे सरकून लॉफ्ट केलाय. लॉंगॉनला सहज सोपा झेल समाप्त केला जातोय. गुड कॅचिंग. फलंदाज बाद.
मिळाला विकेट. इथे स्लॉगरच्या षटकामध्ये चौकार आला, त्यानंतर एक विकेट देखील घेतलाय. कारण हाणामारीचा षटक आहे, याच्यामध्ये गोलंदाज आणि फलंदाज या दोघांचा खूप मोठा मेन रोल असतो अजय. अगदी बरोबर. दोन झेल समाप्त केलेले आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ऋषीनं चांगली फिल्डिंग करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पाटील, ज्याने 2 चेंडूंचा सामना केलाय, फक्त 1 धाव जोडली आहे. दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, जबरदस्त कॅच गली रिजन मध्ये. नवनाथने कुठलीही चूक केली नाही, अफलातून कॅच आणि खूप मोठ्या विकेटचं पतन. मनोज इज वॉकिंग बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये काही करू शकले नाही आपल्या संघासाठी मनोज. भरपूर वेळ राहिला खेळपट्टीवर, मात्र धावा जोडत्या फक्त एकच धाव आली त्याच्या बॅटमधून. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत आणि आता गोलंदाज ऑन हॅट्रिक. दिनेश अनुभवी खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मात्र तो बॉल देखील चांगलाच होता, परंतु कुठेतरी फिल्डरला हुलकावणी चेंडूने दिली होती. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं त्यानंतर मात्र 2 बॉलवर 2 गडी बाद केलेले आहेत आणि हॅट्रिकची संधी निश्चितच आहे गोलंदाज दिनेशकडे. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत सांगे टीमकडून, अजय आणि विशाल. अजयकडे स्ट्राईक असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 34 धावा. विशालकडे स्ट्राईक आहे, क्षमा असावी. डावकुरा फलंदाज, क्षमता आहे विशालमध्ये देखील की या हॅट्रिक बॉलवर देखील तो एक चांगला फटका खेळू शकतो आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता तर आहेच. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे सांगे टीमला. हॅट्रिक बॉल, फुलटॉस, मात्र मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय झेल घेण्यासाठी, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल नो मॅन्स लँडमध्ये जाऊन लँड झाला होता आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप चांगलं आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. आणि फलंदाज धावबाद. देवजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत चे सदस्य देखील आहेत, ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडीचे. आपलं मनपूर्वक स्वागत साई स्पोर्ट्स किरवली टीमच्या माध्यमातून, साई शेठ बजागे यांच्या माध्यमातून या सरपंच चषक 2021 मध्ये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालाय. हॅट्रिक गोलंदाजाची झाली नाही, मात्र टीम हॅट्रिक जरूर झाली आहे. 3 चेंडूंवर सलग 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन जितेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पूर्णपणे बीट केलं जात आहे. वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेशच्या माध्यमातून. राकेश, आपण थोडंसं मागे आलं तर खूप चांगलं वाटतं. राकेश दिगाडकर, मी विनंती करतो आपल्यास का आपण थोडंसं बाउंड्रीच्या थोडंसं लांब उभं राहायचं आहे. शेवटचा बॉल हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पायावर आदळलाय, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा बॉल होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती. लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर धाव आली आहे. एकूण धावसंख्या 37 धावा. गडी गमावले 4 षटकांच्या खेळामध्ये सांगे टीमनं 7 बाद 37 आणि विजयासाठी 38 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये माऊली स्पोर्ट्स आमने टीम समोर. पुन्हा एकदा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल, कारण की 38 धावा ठेवल्या समोर. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, आपण सरपंच चषक 2021 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. भरपूर क्रिकेट रसिक देखील सज्ज झाले आहेत. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय महेंद्र उर्फ पप्पू केणी साहेबांचं. आमणे गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि किरवली गावचे जावई आहेत. भाऊजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. खेळणाऱ्या टीम्स आहेत शिवशक्ती लोणाड आणि आई गावदेवी वालशिंद. लोणाड संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो, आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे.
या स्पर्धेची सध्या सर्वत्र चर्चा आहे ती स्पर्धा मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात सरपंच चषक 2021 किरवली. मनोज पाटील आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, कमिटीशी संपर्क साधायचा आहे प्लीज. अडतीस धावांचं लक्ष ठेवलंय आणि तो पाठलाग करण्यासाठी माऊली स्पोर्ट आमने संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आई एकविरा सांगे संघ देखील शतरक्षण लावण्याची तयारी करत आहे. मित्रांनो स्पर्धा आहे सरपंच चषक, खूप मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आपण बघतोय बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. माध्यमातून हा पाहतोय साई स्पोर्ट किरोली याच्या माध्यमातून हा आपण बिग शो पाहतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मनोज पाटील, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं. तर टार्गेट 38 धावांचं आहे 4 षटकांमध्ये, प्रतिषटक 9.50च्या सरासरीनं विजयासाठी धावा जोडायचे आहेत माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला. एक इन्फॉर्म टीम आहे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये माऊली स्पोर्ट्स आमणे. डावाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण व्यासपीठावर पाहुण्यांचा मान सन्मान घेऊया. व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुखदेव पाटील साहेब यांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. गोरखनाथ दिगाडकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. सरपंच चषक 2021 या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित यज्ञिका स्पोर्ट्स आमणे संघाचे कर्णधार आणि आमणे गावातील एक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मनोहरजी केणे यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अजून एक सत्कार, मेगा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहरजी केने साहेब यांचा व्यासपीठावर केला जात आहे. यज्ञिका स्पोर्ट्स संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि कॅप्टन देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. सरपंच चषक 2021 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, व्यासपीठावर सन्मान आणि मैदानामध्ये सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता सत्यम दळवीनं. सत्यम दळवी आणि अरुण चोरगे ही बिनीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे आमने टीमच्या माध्यमातून. तर मनोहरजी केणे यांचा सन्मान व्यासपीठावर केला गेला आहे. मायची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन गोलंदाज रोशन. हा बॉल देखील चांगला आहे. वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये अचूक संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली सुरुवात केली गोलंदाज रोशननं. खरं तर टार्गेट जास्त मोठं नाहीये, परंतु जर अशाच प्रकारची गोलंदाजी सातत्याने करण्यात आली तर निश्चितच एक चुरशीची रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, अगदी बरोबर. आणि याच प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. 38 धावांचं लक्ष आहे समोर आणि समोर एक चॅम्पियन संघ देखील आहे. अजय, अगदी बरोबर. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. नो बॉलचा इशारा करतायत पंच. अगदी खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच होताना दिसला आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा केलाय पंच किरण गोंधळे यांनी. चांगला निर्णय. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. 2 चांगले चेंडू टाकले, मात्र त्यानंतर चेंडूची लाईन बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच कुठेतरी थोडासा निराश झालेला आहे सांगे संघ. चांगली संधी चालून आले फलंदाज सत्यमकडे. फ्री हिट बॉल पुढे सरसावलाय. ऑन साईडला बॉल टर्न करायचा होता. बॉल चाललाय, पायाला ब्रश होऊन थर्डमॅन रिजनमध्ये बॉल अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. गुड क्रिकेट सांगे टीमकडून.
2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं बॅटला देखील स्पर्श झाला होता, नाही लेग बायचा इशारा करतायत पंच. पायाला लागून बॉल पाठीमागे गेला होता. तर नशिबाच्या ह्या 2 धावा म्हणता येतील. 2 धावांनी धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि सर्व धावा ज्या आहेत त्या अवांतर स्वरूपात आलेल्या आहेत. 1 नो बॉल आणि 2 लेग बाईज. सुरेख बॉल, सुरेख गोलंदाजी. संदेश प्रेशर वाढतंय बॅट्समन सत्यम दळवीवर. येस अगदी बरोबर आहे आणि गोलंदाजी खूप चांगली होत आहे. थोडंसं अडचणीमध्ये आलं असं मी म्हणे पहिल्या षटकामध्ये आणि विकी केने यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. तरी संघाला बेस्ट ऑफ लक सांगितलं. सध्या तरी ऑलवेज वेल नाही आहे आणि षटकारांची हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयाचा पारितोषिक आहे सत्यमसाठी. मात्र सध्या तरी गोलंदाजी खूप चांगली होती अजय. एक से बढ़कर एक. अजून एक आपल्याला पाहायला मिळते. तर थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाले. लेग स्टंपच्या बाहेर निघून जाते. पंचाकडे वाईटचा इशारा येतोय. एक नो बॉल आणि एक वाईट पाहायला मिळाला या षटकामध्ये. हे सावांतर धावांवर कुठेतरी ब्रेक लावावा लागणार आहे, कारण सांगे टीमकडे वाचवण्यासाठी खूप जास्त धावा नाहीत. फक्त 38 धावांचं टार्गेट आहे. तर ते लक्षात घेता गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगले चेंडू देखील टाकले जात आहेत, परंतु अवांतर धावा देखील खर्च होत आहेत. बॅट्समन फार स्ट्रगल करताना दिसतोय कॅप्टन सत्यम दळवी. यावेळेस मात्र चांगला संपर्क. फुल टॉस बॉल होता. बॉल काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषा पार. 4 धावा. अतिशय सुरेख सुंदर असं हे गीत साई स्पोर्ट्स किरवली संघाचं गुणगान गाणारं गीत आहे, जे संगीतबद्ध केलंय मिस्टर मेघराज बजागे यांनी. माझे चांगले मित्र आहेत, माझे परम मित्र आहेत आणि याच गावची सुपुत्र देखील आहेत, साई शेठ बजागे यांचे बंधू. यावेळेस अचूक टायमिंग साधता आला नाही, परंतु मिसफिल्ड स्क्वेअर लेग फिल्डरच्या माध्यमातून त्याचा फायदा उचलला जातोय. सिंगल येते सत्यमच्या बॅटमधून आणि आता मात्र हे लांब लचक षटक रोशनचं समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 9. माऊली स्पोर्ट्स आमणे. एक चांगली सुरुवात म्हणेल, कारण की 38 धावांचं लक्ष आहे. शिवशक्ती लोणार संघ जर इथे सज्ज झाला असेल तर आयोजकांना संपर्क साधायचा. सर्वप्रथम आपण राम घरत, मला तरी वाटतं यांचा संघ आहे, तर विनंती असेल आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे. खूप मोठा सामना यानंतर देखील पाहायला मिळेल. आलेले सर्व तमाम क्रिकेट रसिकांचे, व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आहे. साई स्पोर्ट किरोली यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2021 एक अद्भुत क्रिकेटची मेजवानी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाईकसह ही स्पर्धा कव्हर केली जात आहे साई स्पोर्ट किरोली यांच्या वतीने, कारण की या स्पर्धेचे शिल्पकार जे आहेत साईनाथ बजागे साहेब यांच्या माध्यमातून ही नवीन संकल्पना या परिसरामध्ये चॅम्पियन ट्रॉफी देखील आपण आजमावली होती. मात्र त्यानंतर हा दुसरा मेगा इव्हेंट आहे या परिसरामध्ये आणि मी एकच म्हणेल की जितकं शिर्डीचे साईबाबा फेमस आहे तितकंच आता मात्र साई स्पोर्ट किरोली संघ देखील फेमस झाला आहे यूट्यूबच्या माध्यमातून. 38 धावांचं लक्ष आहे समोर. माऊली स्पोर्ट आमने संघ प्रयत्न करतोय. प्रयत्नाला यश. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, तिथून आता मात्र पलटवार करण्याची संधी गोलंदाजच्या हातामध्ये सोपली आहे. पाहूया गोलंदाजी कोणत्या प्रकारे होत आहे. आज एक काय म्हणणार ज्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी होते या मॅच मध्ये. सध्या तरी मला असं वाटतंय की सामना चांगल्या स्थितीत आहे. सांगे संघाकडे देखील चांगला आक्रमण आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगलीच झाली होती, जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत, परंतु ज्या अवांतर धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत त्याचा कुठेतरी फटका बसतोय. तर डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे गोलंदाजीमध्ये. अनुशासित गोलंदाजी करावी लागणार आहे पुढील 3 षटकांमध्ये आणि तरच मग आपल्याला ही मॅच रोमहर्षक स्थितीत जाताना दिसेल. गितेशचा पहिला बॉल स्क्वेअर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला होता, मुवमेंट पाहायला मिळाली, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल निघून गेलाय. तर ज्या गोष्टीवर आपण चर्चा करत आहोत तीच गोष्ट पुन्हा एकदा अवांतर धाव. जे अगदी बरोबर आहे. या धावांवर रोख लावावी लागेल गोलंदाजांना. ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे, फलंदाजांना प्रत्येकी षटकामागे एक मोठा फटका मारायचा आहे फक्त अजय. अचूक टप्प्यावर आणि योग्य दिशेने चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. यावेळेस फुल टॉस होता, परंतु फायदा उचलता आला नाही आणि मधली यष्टी उद्ध्वस्त होते. फलंदाज बाद सत्यम दळवी. एक नंबर
नंबर तर आहे. स्पर्धा 1 नंबर कव्हर केली आहे साईस्पोर्ट किरोली संघाने. संगीतच्या माध्यमातून प्रत्येक चौकार, षटकार, विकेट नंतर संगीत वाचत आहे. अबूबदर अजयने तर मजाने डीजे मॅन अतिशय चांगला आवाज त्याच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. हो, डीजे अजय आहेत आणि त्या गाण्याचे गायक देखील अजय गायकवाड आहेत, सुप्रसिद्ध गायक आहेत. तसेच सपना पाटील यांचा सुमधुर आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड. कमजोर बॉल होता, मात्र हेच क्रिकेट आहे. बऱ्याचदा कमजोर चेंडूंवर देखील विकेट प्राप्त करत असतात गोलंदाज. विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज गितेशनं. नवीन बॅट्समन सागर फुलोरे. फुलटॉस बॉल. यावेळेस पाहायचं काय घडलंय, चेंडू बॅटला लागलाय की नाही. बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमारेषा पार. वाईडचा इशारा म्हणजेच एकूण 5 धावा. साई स्पोर्ट किरवली क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. साई स्पोर्ट किरवली क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. साई स्पोर्ट किरवली क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. साई स्पोर्ट. पाच धावांचा बोनस मिळालाय. हा बॉल चांगला आहे, खोलवर टप्प्याचा ऑन ड्राईव्ह केलाय, अगदी खोदून काढलाय बॉल. वाईडिश टिपीन विकेटकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते उमेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली आहे सागरनं. सागरचं अकाउंट ओपन होतंय. अवांतर धावा भरपूर प्रमाणात खर्च केल्या जात आहेत सांगी टीमच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे 16 आणि त्यापैकी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 अवांतर धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 6 अवांतर धावा, म्हणजेच 10 धावा एक्स्ट्राजच्या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर एक्स्ट्राज जास्त दिसत आहेत. अजूनही 22 धावांची गरज आहे. चिप केलाय बॉल. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत आणि ओव्हर थ्रो पूर्णपणे प्रेशर मध्ये दिसतोय आई एकविरा सांगे संघ. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, नाहीतर आणखी एक धाव फलंदाजांना पूर्ण करता आली असती. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना 18 या आकड्यावर विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. कुठेतरी आपल्याला पारडं थोडंसं जड दिसतं या मॅचमध्ये माऊली स्पोर्ट्स आमणे संघाचं. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली माऊली स्पोर्ट्स आमणे टीमच्या माध्यमातून. विशेषतः सागर, किरण आणि दिनेश या 3 गोलंदाजांनी. ऋषीचं षटक थोडं मागणं पाहायला मिळालं होतं आणि फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस चांगला बॉल थोडासा खाली राहिला. डायरेक्ट हिट लागली आहे, परंतु पाहायचं काय घडतंय, ही धाव मिळेल की नाही. डॉट बॉल घोषित केलाय पंचांनी, कारण विकेट किपरच्या हातात बॉल थेट निघून गेला होता. असं वाटतं की हा शेवटच्या षटकापर्यंत जाईल सामना, ज्या प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी होते अजय. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त जर टाकले गेले तर निश्चितच शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत देखील सामना जाऊ शकतो. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 20 धावा. अरुणकडे स्ट्राईक. चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेसाठी परत आहेत फलंदाज आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट. बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर होता, विड्थ होती आणि उजव्या इष्टीच्या बाहेरच फटका मारलाय, अर्थात ऑफ साईडला. अरुणसाठी हे मैदान देखील भाग्यशालीच म्हणावं लागेल. या हंगामामधील पहिल्या स्पर्धेमध्ये अर्थात जय सावरीदेव चषकामध्ये 103 धावा तब्बल अरुणच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या आणि मागील स्पर्धेमध्ये देखील एक चांगली इनिंग्स त्याने पेश केली होती. खोलवा टप्प्याचा बॉल पायावर आदळलाय, अपील होतंय, परंतु पंच सांगतायत की उजव्या इष्टीच्या बाहेर इम्पॅक्ट आहे, त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित केलं जाऊ शकत नाही. परंतु एक चांगला बॉल आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. उर्वरित 2 षटकांमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे माऊली स्पोर्ट्स आमणे संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सुपर संडे, रोचक रविवार आणि रोचक रविवारमधील हा दुसरा सामना आहे. यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी वालशिंद आणि शिवशक्ती लोणाड या 2 संघादरम्यान. त्यानंतर चौथा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स यवई विरुद्ध बीबी स्पोर्ट्स इताडे. आजचा 5वा सामना असेल श्री स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा बी. येस, अगदी बरोबर. अजूनही मॅच मध्ये आहे, 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण की प्रत्येक षटकामागे 9 धावा बनवायच्या आहेत. इथून माऊली स्पोर्ट आमने संघाला प्रयत्न करावे लागतील. इथे आई एकविरा सांगी संघाला मनोज पाटील लीड करतोय मॅच, कारण की एक अनुभव क्रिकेटर आहे अजय.
हो निश्चितच मनोजकडे भरपूर अनुभव आहे, चांगली गोलंदाजी, भेदक मारा तो करू शकतो आणि भेदक मारा करावाच लागणार आहे. आपण हे- विकेट विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आई एकविरा सांगे संघासाठी. डॉट चेंडू देखील अजय. विशेषतः आपण पाहिलं तर फलंदाज देखील स्ट्रगल करतायत. सागरनं एकच चेंडू खेळलाय, एक धाव बनवली आहे, परंतु अरुणनं 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 2 निर्धाव चेंडू खेळलेले आहेत. 4 धावांचं योगदान त्याने दिलंय. सुरुवातीला सत्यम आला होता, सत्यमने 8 चेंडूंचा सामना केला आणि 5 धावा जोडल्यानंतर तो बाद झाला, तर त्याची इनिंग देखील स्लो राहिली, परंतु 10 अवांतर धावा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळेच सुस्थितीत आपल्याला दिसतोय माऊली स्पोर्ट्स आमने संघ. 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. मनोजचा पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रेशर हळूहळू वाढताना दिसेल तुम्हाला या मॅचमध्ये. जर अशाच प्रकारची गोलंदाजी मनोजनं सातत्याने केली तर फलंदाजांवर प्रेशर असेल. जे सुरुवात तर खूप चांगली केली आहे गोलंदाज मनोज पाटील याने, आता कायम ठेवावं लागेल. मनोज वन सेकंड, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, मात्र बॉल काही बॅटवर घेता आला नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगलं बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीमधील हे महायुद्ध आपण पाहतोय. चांगला खेळ होतोय, जबरदस्त क्रिकेटचा हा सामना आहे. यस, कौतुक मी देखील करील माऊली स्पोर्ट आमने संघाचं की प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल, फुलटॉस गोलंदाजाच्या दिशेनं तडकावला होता, पायाला मला वाटतं स्पर्श झालाय मनोजच्या. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. थ्रो करण्याचा प्रयत्न होता मनोजचा, मात्र बॉल हातातून निसटला. तर 2 धावा या चेंडूवर येत आहेत. चेंडू उरलेत 9 आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत 15 धावा. धावसंख्या झाली आहे 23 धावा. एकच गडी बाद झालाय. ही जमेची बाजू जरूर आहे, परंतु अजूनही सामन्यामध्ये पूर्णपणे पकड आमने संघाची देखील नाहीये. सामना एका संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला नाहीये. अजूनही सामन्यामध्ये भरपूर चुरस आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय, अचूक टायमिंग नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतो डीप मिडॉनला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेण्याची संधी मिळते. गोलंदाजी खूप चांगली झाली अजय. ज्या प्रकारची अपेक्षा होती संघाच्या कर्णधाराला त्या प्रकारची गोलंदाजी देखील झाली. अनुभव पूर्णपणे लाभत आहे आपल्या गोलंदाजीमध्ये मनोज पाटील. फलंदाजाला आता मात्र इथं एक मोठा फटका मारावाच लागेल. समीकरण बदलते. 8 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज माऊली स्पोर्ट्स आमने टीमला. हा बॉल कमजोर आहे, कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून बॉल निघून जातोय अतिशय वेगानं. सीमारेषा पार. सागरच्या बॅटमधून हा दमदार चौकार. गोरखनाथी घाटकर ऑलराऊंडर आहे हो आमचा भारी. लेफ्ट हँड बॅट्समन विनोद बाजगेची भारी आहे हो कामगिरी. क्या बात आहे. एक तडका शॉट पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमेच्या बाहेर खणखणीत चौकार पाहायला मिळालं सागर याच्या माध्यमातून. सागरचं देखील एक चांगला क्रिकेट मी बघितलाय सोनेलच्या मैदानावर, जिथे त्याने फायनल देखील जिंकली होती आणि मेन रोल राहिला होता सागर याचा. सागर प्रमुख ऑलराऊंडर आहे माऊली स्पोर्ट्स आमने संघाचा. गोलंदाजी देखील छान केली होती. 5 धावा देऊन एक गडी बाद केला आणि अगदी मोक्याच्या क्षणी त्याने चौकार ठोकलाय. धावसंख्या झाली 28. 7 चेंडूंमध्ये आता 10 धावांची गरज. मनोज राईट मोर द विकेट. यावेळेस खडे बॉल स्वीप केलाय, लॅप स्वीपचा वापर. बॉल ट्रॅव्हल होतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर पोहोचलाय बॉलवर, मात्र फंबलिंग. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली जाते. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट मी म्हणेन सांगे टीमच्या माध्यमातून. एक धाव वाचवण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एका बॉलवर 4 धावा खर्च करत आहात. खराब क्रिकेट म्हणता येईल आणि 4 धावांबरोबरच हे षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली 32, 1 गड्याच्या मोबदल्यात. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांचीच आवश्यकता आहे माऊली स्पोर्ट्स आमने टीमला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि अजय या शेवटच्या चेंडूवर जिथे सिंगल धाव होती तिथे 4 धावा खर्च कराव्या लागल्या मनोज पाटील या गोलंदाजाला. समीकरण सोपं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत आणि आता मात्र इथं रणनीती पाहायला लागेल. गोलंदाज कोण असेल जी जिम्मेदारी घेईल या 6 धाव वाचवण्याची. 6 चेंडू 6 धावा, एकच गडी जर तुमचा बाद झालेला आहे तर कुठेतरी तुमचं वर्चस्व आहे या मॅचवर. पारडं जड झालेलं आहे माऊली स्पोर्ट्स आमने संघाचं. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी काय घडेल याचा नेम नाही. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर कित्येक अशी उदाहरणं देता येतील संदेश, की ज्या सामन्यामध्ये फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवू शकलेले नाहीत.
येस, अगदी बरोबर. कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असल्यानंतर एक गोल्डन सिक्स पाहायला मिळतोय. मात्र 6 चेंडूला 6 धावा देखील मी देखील भरपूर मॅचेस बघितलेल्या आहेत. त्या कधी कधी खूप घातक ठरत असतात अजय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर पार्ट टाइम गोलंदाजांनी देखील अशा प्रकारच्या धावांचं संरक्षण केलेलं आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचं नाव घेता येईल. 1996 कोको कोला कपमध्ये इडन गार्डन्स कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण दक्षिण आफ्रिके संघासमोर होतं. तेंडुलकर यांच्या हातात बॉल सोपवण्यात आला होता आणि त्यांनी तो सामना भारतीय संघाला जिंकून दिला होता. येस, अगदी बरोबर. आणि कैलाश नाईक जादूकर गोलंदाज ज्यांनी देखील याच प्रकारची गोलंदाजी मेअर कप 2005 मध्ये टाकली होती आणि त्या गोलंदाजीच्या जीवावर तो फायनल देखील मारला होता जयदुर्गा भातवड संघाने. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी पंचाने फर्स्ट वॉर्निंग दिली आहे आई एकविरा सांगे संघाला वेळच्या बाबतीत. विशालच्या खांद्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे सांगे टीमच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, एक युवा खेळाडू आहे. आणि निश्चितच या खेळाडूकडे हिरो बनण्याची देखील संधी आहे. जर या 6 धावांचं संरक्षण केलं तर निश्चितच हिरो बनेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अरुण, 2 खंदे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत, अरुण चोरगे आणि सागर फुलोरे. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साईडला तडकावलाय, बिग हिट. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार आणि सामना फिनिश केलाय अरुण चोरगेनं. माऊली स्पोर्ट्स आमने संघ विजयी. विनोद बजागे सोनू दिगाडकर बॅट्समन लई डेंजर साई बजागे संघाचा बॉलर मनानं लई दिलदार साई स्पोर्ट गिरवली क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. साई स्पोर्ट किरवली क्रिकेट संघ आहे हो एक. सर्वप्रथम अजय पण मॅन ऑफ द मॅच देऊन घ्यायची आहे. येस, या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलाय वन्स अगेन ऑलराऊंड परफॉर्मन्स सागर फुलोरे. जबरदस्त कामगिरी, 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. आणि जेव्हा संघ थोडासा कुठेतरी दडपणात येत होता तेव्हा 2 चांगले चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकूण 9 धावांचं योगदान दिलं. सो सागर फुलोरे इज द मॅन ऑफ द मॅच. खरं तर सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून किरण दळवी आणि दिनेश दळवी यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. परंतु सागरचा का विचार करण्यात आला, कारण त्याने पॉवर प्लेमध्ये षटक टाकलं होतं आणि पहिलं षटक फारच महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि योग्य मोक्याच्या क्षणी त्याने 2 चांगले शॉट्स देखील खेळले. तर सागर फुलोरे इज द मॅन ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करूया.